इसवी सन 2016-17मध्ये माझ्या वर्गातील चौथीच्या विद्यार्थ्यांनी या चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडी किंवा 15 दिवसाला किंवा आठवड्याला अशा प्रकारे मी काही प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेल्या आहेत की जेणेकरून त्यांच्या श्रुतलेखनाचा सराव तर होईलच, परंतु त्यांना पाठांतराची एक छानशी सवय लागेल. तर त्यामधील काही सुंदर हस्ताक्षर नमुने मी या ठिकाणी दाखवत आहे. आणि या प्रश्नपत्रिका लिहून घेताना यामध्ये प्रश्नसुद्धा मी तोंडीच सांगितलेले आहे. आणि त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारे लिखाण विद्यार्थ्यांनी केलेले आहे. या प्रश्नपत्रिका सोडून घेण्याच्या सरावामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा म्हणजे काय किंवा परीक्षाविषयीची भीतीही कसल्याच प्रकारे राहत नाही आणि आनंदाने ते प्रश्नपत्रिका सोडवतात. नाविन्य असं काहीच राहत नाही. अगदी इंग्रजीची प्रश्नपत्रिकासुद्धा सुंदर हस्ताक्षर नमुन्यामध्ये या ठिकाणी त्यांनी सोडवलेली आहे. खरोखर काही विद्यार्थी असे असतात की त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच असतं आणि अशा प्रकारचे काही विद्यार्थी खरोखरच अभिमानास्पद पात्र ठरतात. वर्षामध्ये अशा एकूण जवळपास 25 ते 30 प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे या ठिकाणी या विद्यार्थ्यांना श्रुतलेखनासाठी कधीच अडचण भासली नाही. अतिशय छान अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी लिखाण केलेले आपल्याला बघायला मिळते. आणि हा उपक्रम राबवल्यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राअंतर्गत आपले जे काही 25 मुद्दे आपल्याला दिलेले आहेत त्यामध्ये श्रुतलेखन असेल, ते श्रुतलेखन करण्यासाठी तर या उपक्रमाची खूप काही मदत झालेली आहे. अतिशय छान प्रकारे लिखाण या मुलांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि यामुळे सर्वात मोठा फायदा म्हणजे पालकांनाही आपला मुलगा शाळेमध्ये काय करतो, त्याचा अभ्यास कुठपर्यंत आहे, त्याचे लिखाण कसे आहे, त्याचा अक्षर कसा आहे, या सगळ्या बाबी समजायला त्यांना सोयीस्कर पडतात. या ठिकाणी चौथीच्या विद्यार्थ्यांच्या वह्या पाहून नक्कीच आपल्याला
त्या आवडल्या असतील आणि आपल्या जिल्हा परिषद विद्यार्थ्यांसाठी हा एक सुंदरसा उपक्रम आपल्या उपयोगी पडेल असे काही नमुने मी या ठिकाणी रेकॉर्ड केलेले आहेत. आपण हे रेकॉर्ड पाहिलात, आवडल्यास आवर्जून त्यासाठी एक लाईक द्या. धन्यवाद.